नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. किनगावात टोल वसुलीच्या विरोधामध्ये गावकरी आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरातील नागरिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. कोपरा रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण न करता टोल वसुली का सुरू केली? किनगाव गावठाण हद्दीत टोलनाका बसविण्यास कोणत्या नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे? नागरिकांनी स्वतःच्या गावात फिरण्यासाठी टोल का भरायचा? टोल आधी की पूर्ण रस्ता आधी? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आले होते. आज सकाळी 10 वाजता टोल बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे, किनगावचे प्रभारी सरपंच विठ्ठलराव बोडके, जिल्हा परिषद सदस्य पती भागवत गुट्टे, किनगाव पंचायत समिती सदस्य पती अशोक मुंडे, भाजपा मंडळ अध्यक्ष चंद्रप्रकाश हंगे इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी नागरिक उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्या ठिकाणी कोपऱ्याच्या पुलाचं अपूर्ण काम झालेलं असताना देखील त्या ठिकाणी टोल कशा पद्धतीनं चालू केलाय? ही नागरिकांची लूट अशा पद्धतीनं केली जाते का? याला प्रशासन जबाबदार आहे की कोण? हा सवाल देखील उपस्थित होताना पाहायला मिळालाय. सकाळी जी नागरिक आहेत ते संतप्त असल्याने आणि त्यांच्यामधून रोष व्यक्त केला जात होता की हा टोल कशा पद्धतीनं वसूल केला जातोय, हा सवाल देखील उपस्थित होताना पाहायला मिळालाय. त्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आलंय. अतिशय शांत पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन पार पडलंय आणि या टोल नायकाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नांचा उलगडा होणं बाकी आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिले. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.